त्यांची एक बैठक होते राज्याची. कसं पाहता या बैठकीकडे? राज्य सरकार याबद्दल शासन गंभीर आहे. आम्ही दिलेल्या वचनाची आम्हाला पूर्णपणानं स्मरणात आहे. दाऊदशी संबंधित एका गुन्हेगाराच्या पार्टीमध्ये नाचल्याचा एक व्हिडिओ नितीश राणेंनी शेअर केला. त्यावरून आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. भाजपचे मंत्री देखील त्याच्या लग्नामध्ये गेले होते, अशा पद्धतीचे देखील आता आरोप होत नाही, आहेत. त्याची काही मी माहिती घेतली नाही. काल मी नागपूरला होतो, तिथून आलो. आजऱ्याच्या प्रचारामध्ये होतो. त्यामुळे बडगुजर कोण आहेत आणि काय हे मी काय काल माहिती घेतली नाही. मी माहिती घेऊन त्यावर बोलेन. पण सातत्याने प्रयत्नशील आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं आणि कुठल्याही समाजाच्या आरक्षणात धक्का न लावता यासाठी शासन जरूर ते प्रयत्न करेल आणि जरूर तर कायदा टिकणारं आरक्षण जे करायला लागेल ते निश्चितपणे शासन करेल. नाही, यावेळेला अनेक वेळा मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे. वास्तविक हे वाद टाळले पाहिजे होते अशी भूमिका आम्ही अनेक वेळा भुजबळ साहेबांना बोलून दाखवले होते. तर भुजबळ साहेबांनी परवा भाषणामध्ये सांगितलं की बाबा मी 2 महिने गप्पच होतो, मी काही त्याच्यावर प्रतिक्रिया केली नव्हती. परंतु ज्या वेळा अशा विध्वंसक चालू झाल्या गोष्टी, त्यामुळं मला बोलावं लागलं. तर माझी सुद्धा दोघांना विनंती आहे, असं बोलल्यामुळे दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होते. त्यांनी कृपया हे टाळलं तर बरं होईल. आमचे सगळे तज्ञ लोक की जी शेतपेय किंवा कॉर्पोरेट कंपन्या किंवा मिठाईवाले यांना फार मोठ्या प्रमाणात 70% साखर ही लागते, त्यांनी आयातीला त्याला परवानगी द्यावी आणि मग आपल्या देशात ही साखर पुरेल आणि महागही होणार नाही आणि मग इथेनॉल ही निर्मिती होईल, परकीय चलन वाचेल, असा आमचा हे होता. परंतु केंद्र सरकारनं आता जो निर्णय घेतला तो स्वागत करूया आणि 100% करण्याबद्दल आम्ही प्रयत्न करत जाऊया. महत्वाचा निर्णय घेतला. इथेनॉल निर्मितीवरची जी बंदी घातली होती ती हटवली गेली. तुम्ही साखर कारखानदार आणि मंत्री म्हणून नेमकं याकडे कसे बघताय? नाही, या निर्णयाचं मी स्वागत करतो. काही दिवसापूर्वी केंद्र शासनाच्या उपसमितीनं ज्यूस आणि सिरप पासून इथेनॉल निर्मितीला बंदी घातली होती आणि बी हेवी आणि सी मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मिती करावी असं धोरण ठेवलेलं होतं. परंतु या देशामध्ये 10% इथेनॉल मिसळण्याच्यासाठी फार मोठा प्रोग्राम केंद्र शासनाने आखलेला होता आणि फार मोठी गुंतवणूक आणि कर्ज ही कारखान्याने काढलेली होती. कारखाने फार मोठे संकटात होते. आता काल जो निर्णय झाला आहे त्याचं मी स्वागत करतो, परंतु तो अर्धा निर्णय झालेला आहे. 17 लाख टनापर्यंतच ते आता इथेनॉलला परवानगी देणार आहे. मला वाटतं यावर्षी किती साखर लागणार आहे देशात आणि आपण किती निर्मिती करणार आहोत त्याचा आढावा घेऊन मला वाटतं ही 100% बंदी जी 50% घातलेली आहे ती 100% करतील असा मला विश्वास आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.